Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 8th standard, today we are going to learn Androclus and the Lion Lessons English Workshop Questions and Answers. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अँड्रोक्लस अँड द लायन हा जो काही लेसन आहे या लेसनच्या खाली जे काही क्वेश्चन्स जे काही प्रश्न आलेले आहेत त्याचे आन्सर्स त्याची उत्तरे बघणार आहोत. ॲक्टिव्हिटी नंबर 1A, मॅच द फ्रेजेस इन कॉलम ए विथ देअर मिनिंग्स इन कॉलम बी. कॉलम ए मध्ये फ्रेजेस दिलेले आहेत आणि कॉलम बी मध्ये त्याचे मिनिंग्स त्याचे अर्थ दिलेले आहे. यांच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. कॉलम ए मध्ये नंबर 1 लुकिंग आउट फॉर याची जोडी जी आहे तर ती ट्राइंग टू सर्च फॉर याबरोबर जुळेल. नंबर 2 फेस टू फेस याची जोडी जी आहे तर ती इन फ्रंट ऑफ इच अदर याबरोबर जुळेल. नंबर 3 समन अप करेज याची जोडी ट्राय टू बी ब्रेव्ह याबरोबर जुळेल. नंबर 4 रेज मेल्टेड याची जोडी अँगर रेड्यूस्ड याबरोबर जुळेल. नंबर 5 बी मूड बाय याची जोडी जी आहे तर ती फिल्ड विथ सॉफ्ट फिलिंग्स याबरोबर जुळेल. ॲक्टिव्हिटी बी आहे रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी. स्टोरीमध्ये आपल्याला खालील वाक्य जे आहेत तर ती वाचायची आहे. नंबर 1 दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. नंबर 2 द काइंड मॅन बाउंड अप द लायन्स इंज्युअर्ड पॉ. नंबर 3 द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस अगेन. द वर्ड बाउंड कॅरीज 3 डिफरंट मिनिंग्स इन ईच ऑफ द सेंटेन्सेस. या तिन्ही वाक्यांमध्ये आपल्याला बाउंडचा अर्थ जो आहे तर तो वेगवेगळा आहे. ए रश्ड फॉरवर्ड हा एक अर्थ आहे. बी फोर्स्ड टू फॉलो हा दुसरा अर्थ आहे. आणि नंबर सी आहे टाईड अप हा दुसरा अर्थ आहे. नाउ पुट द करेक्ट लेटर्स ए बी सी इन द बॉक्सेस अकॉर्डिंग टू द प्रॉपर मिनिंग. आणि योग्य अर्थानुसार आपल्याला प्रत्येक सेंटेन्स समोर ए बी सी हे पर्याय जे आहेत तर ते लिहायचे आहे. आता पहिलं जे सेंटेन्स आहे तर त्या ठिकाणी बी म्हणजे फोर्स्ड टू फॉलो असा त्याचा अर्थ आहे. नंबर 2 त्यामध्ये सी म्हणजे टाईड अप असा त्या ठिकाणी अर्थ आहे. आणि तिसऱ्या सेंटेन्समध्ये ए म्हणजे रश्ड फॉरवर्ड असा त्या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे. त्यानंतर सी नाव ट्रान्सलेट ईच ऑफ द 3 सेंटेन्सेस ABC इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. आता आपल्याला या वाक्यांचं भाषांतर करायचं आहे. ए जे वाक्य आहे त्याचं भाषांतर होईल त्यांना त्यांच्या मालकाचे नियम पाळणे कायद्याने बंधनकारक आहे. आता बी सेंटेन्सचं ट्रान्सलेशन त्या दयाळू माणसाने सिंहाचा जखमी पंजा घट्ट बांधला. सी सेंटेन्सचं ट्रान्सलेशन होईल सिंहाने अँड्रोक्लसकडे पुन्हा झेप घेतली. ॲक्टिव्हिटी नंबर 2A फाइंड फ्रॉम द स्टोरी द अँटोनिम्स अपोजिट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग. आपल्याला खालील जे वर्ड्स आहेत त्याचे अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड जे आहे विरुद्धार्थी शब्द जे आहेत तर ते लिहायचे आहे. नंबर 1 आहे काइंड, त्याचा अपोजिट आहे क्रुएल. पुअर वेल्दी, स्लेव्ह मास्टर, हाय लो, पनिशमेंट रिवॉर्ड, अनबाउंड बाउंड, टेंडर टफ, हॅपी अनहॅपी. B find from the story 5 words that describe the sounds made by the lion. सिंहाने केलेल्या आवाजाचं वर्णन करणारे 5 शब्द आपल्याला लिहायचे आहेत. ते शब्द आहेत मोन, ग्रोल, विम्पर, बाउंड, रोअर, पर. आपणास जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या शाळेचे विद्यार्थी आहात ते कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका. ॲक्टिव्हिटी नंबर 3 राईट द रिॲक्शन दॅट फॉलोड ईच ऑफ द ॲक्शन गिवन बिलो. पुढील प्रत्येक क्रियांपाठोपाठ होणाऱ्या प्रतिक्रिया आपल्याला लिहायच्या आहेत. ए अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज क्रुएल मास्टर, सो ही फेल्ट डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर अँड ही एस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. बी The lion looked at Androclus piteously, so Androclus paused and then he moved very cautiously towards the lion and saw that the lion's paw was wounded, sore and swollen. C. Androclus bandaged
the lion's injured paw. So the lion licked his arm as if to show gratitude, which surprised and wondered Androclus. D. The hungry, ferocious lion was released into the arena, so Androclus was filled with fear, but he showed he was not afraid. E. The lion reached Androclus and then it moved slowly forward. All its rage seemed to have melted and it recognized its friend. F. The emperor asked Androclus what other reward he would like, so he replied that he didn't want anything for himself, but he wanted the lion to be set free too. Activity number 4. Write in your own words 3 to 4 sentences about the following. पुढील विषयांवर तुमच्या स्वतःच्या शब्दात 3 ते 4 वाक्य लिहायचे आहे. नंबर 1. The condition of slaves in ancient Rome. याचा आन्सर. Slavery in ancient Rome played an important role in society and the economy. Besides mutual labor, slaves performed many domestic services and might be employed at high-skilled jobs. Accountants and physicians were often slaves. Greek slaves in particular used to be highly educated. Unskilled slaves worked on farms, in mines and at mills. Their living conditions were miserable and their lives short. Number 2. Qualities of Androclus. I think Androclus was a very kind man. So when he saw the lion in pain, he did not think about his life, whereas he thought about the lion's distress and tried to help him. He was kind, cooperative, understanding, sensitive, brave, courageous and friendly by nature. Number 3. Even wild animals can be our friends. Yes. Even wild animals can be our friends because they have also feelings and emotions. If we help them, definitely they will not be cruel with us. They know how to give reaction to our action. If we treat them cruelly, definitely they will be cruel with us, and if we treat them friendly and affectionately, they can be our friends. Number 5. Narrate to your class any short story about kindness to animals or how animals can be kind to humans. Write down the story in your notebook. Give it a title of your own. प्राण्यांवर दया करणे किंवा प्राणी माणसाशी कसे दयाळूपणे वागू शकतात ही गोष्ट तुमच्या वहीत लिहून तिला योग्य शीर्षक जे आहे तर ते द्यायचं आहे. या ठिकाणी द लॉयल हॉर्स नावाची स्टोरी जी आहे तर ती आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे. या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून आपण ही स्टोरी जी आहे तर ती लिहू शकता. थँक्स फॉर विजिटिंग टू आवर चॅनल. प्लीज लाईक, share and subscribe our channel.